नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझे किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे कमी साहित्यापासून भेंडी मसाला। भेंडी मसाल्यासाठी मी हे एक 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। त्याला स्वच्छ धुतलेली आहे आणि पुसलेली आहे आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे करून अशा चिरा दिलेले आहेत त्याला। हे तुम्ही असं बघू शकताय। आपण ह्याला असं मस्तपैकी आता चिरा देऊन घेतलेले आहेत व्यवस्थित आणि हे मी पूर्ण कट करून घेतलेले आहे आणि मग तुम्हाला दाखवले। चला तर आपण ह्याला आता आपण फ्राय करून घेऊया। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण भेंडी टाकूया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया म्हणजे भेंडी लवकर सॉफ्ट होईल। हळद अर्धा चमचा ॲड करूया। तर हे बघा, आपली भेंडी आता व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे। आता ह्याला आपण काढून घेऊया। भेंडी फ्राय झालेली आहे। आता भेंडी मसाल्यासाठी लागणारा आपण सिंपल असा मसाला करून घेऊया। त्याच्यासाठी मी हे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा एक मोठा टोमॅटो घेतला आणि हे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, ते ॲड करूया ह्याच्यामध्ये। आणखीन ह्याच्यामध्ये काही घातलेलं नाही, फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे। आता ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊया। भेंडी फ्राय केलेल्याच कढईमध्ये मी आता फोडणी टाकणार आहे भेंडी मसाल्याला। तर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करूया, आणखीन थोडंसं करूया। तेल गरम होऊ द्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करूया। हा आपण बारीक करून घेतलेला मसाला आहे तो ॲड करूया। गॅस बारीक करायचा आहे म्हणजे मसाला चांगला भाजतोय। त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, व्यवस्थित आता फ्राय झालेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया। गरम मसाला पावडर 1 चमचा। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा, मी इथे 2 आणि अर्धा चमचा ॲड करणार आहे, म्हणजे 2.5 चमचा ॲड केलेला आहे। मीठ मगाशी भेंडीमध्ये आपण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे, चवीप्रमाणे थोडंसं मीठ। हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये दह्याचाही वापर करू शकतोय। दह्याच्या मसाल्यामध्ये पण ही भेंडी फ्राय होते। अशी वेगळी डिफरंट टाईप ज्यांना दही चालत नाही किंवा आंबट आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे केलं तरीही छान लागते।
आता ह्याच्यामध्ये मी हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकणार आहे, धुवून घेतलेलं ते घालायचं आणि ह्याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची. हे बघा ह्याला छान उकळी आलेले. हे आपण फ्राय केलेली भेंडी ह्याच्यामध्ये घालूया आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. हे ऑप्शनल आहे, अवेलेबल असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालते. तर ह्याला एक 5 ते 10 मिनटं मंद आचेवर आपण आता शिजू द्यायचं आहे, जेणेकरून मसाला सगळा भेंडीमध्ये हे मिक्स होईल व्यवस्थित. तर हे बघा भेंडी मसाला व्यवस्थित आपला शिजला गेलेला आहे. आता ह्याला आपण सर्व करून घेऊया. तर हे बघा आपली भेंडी मसाला तयार आहे. कमी साहित्यापासून किंवा घरच्या घरी साहित्यापासून हे भेंडी मसाला आपला एकदम असा मस्त लागतो. हे चपातीबरोबर खाऊन बघा, तुम्ही पुरीबरोबर हे खाऊ शकताय. असा कमी साहित्यात भेंडी मसाला एकदा ट्राय करून बघा, छान लागेल. वरून कोथिंबीर. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू.